नमस्कार. मी तन्वी संजगिरी आणि मी श्रेयस मराठे. आपल्या सर्वांचं हिंदू नववर्ष प्रित्यर्थ आयोजित गोरेगावच्या स्वागत यात्रेच्या 18व्या वर्षात सहर्ष स्वागत करतो. गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष. नवीन वर्ष, नव्या पर्वाची नवी सुरुवात. तीच इच्छा, तीच आकांक्षा नव्या जोमाने, नव्या उत्साहात घेऊन आपण पुढे जात असतो. श्रेयस, मी बऱ्याच वेळा असं ऐकलंय की मागचं वर्ष मागे सारूया, मागचा काळ मागे सरूया आणि पुढे जाऊया, पुढच्या गोष्टींचा विचार करूया आणि प्रगती करत राहूया. मी खूप असं पाहिलंय की काळाचे संदर्भ खूप येतात. म्हणजे अगदी कालाय तस्मै नमः पासून आपण काळाचा संदर्भ वापरत आलो आहोत. पण अगदी रोजच्या जीवनात म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती, किंवा काळाच्या ओघात खूप सारं बदललंय आणि असे अनेक संदर्भ पाहायला मिळतात. मी इतकं मराठी व्याकरणात जायची गरज नाही, लोकांना समजेल म्हणून एक साधा रेफरन्स देतो. मागच्या वर्षी याच वेळेला लॉकडाऊन लागलेला होता. आपण सर्वजण घरी होतो. दूरदर्शन अर्थात डीडी वाहिनीवर महाभारत सुरू होतं आणि महाभारताची सुरुवात ज्याने होते, महाभारताची कथा जो सांगतो तो म्हणजे समय. मैं समय हूँ, अर्थात मी काळ आहे. अनादीपासून अनंतपर्यंत पसरलेल्या अथांग सागरात जे व्यापून उरलेलं आहे तो म्हणजे काळ. आणि जेव्हा आपण म्हणतो नवीन पर्वाची सुरुवात, नवीन चक्राची सुरुवात, तेव्हा काळ ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. चला तर मग काळ या संकल्पनेबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. सहज एक गंमत म्हणून विचार मनात आला मित्रांनो, की आजची तारीख काय असं जर आपण विचारलं तर चटकन आपण उत्तरून जाऊ 13 एप्रिल 2021. याच कालगणनेनुसार आणि इतर कालगणनांनुसार आजची तारीख म्हणजे विक्रम संवत 2078, शके कालगणनेनुसार 1943 वर्ष आणि युगाब्द कालगणनेनुसार 5123व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. या सर्व कालगणना कुठे ना कुठे एखाद्या राजाचा राज्याभिषेक, एखाद्या राज्याने दुसऱ्या राज्यावर केलेलं आक्रमण आणि मिळवलेलं राज्य, कोणा एकाचा जन्म इत्यादी वेगवेगळ्या घटनांवर आधारित आहे. आपल्या वेदांप्रमाणे सृष्टीची जेव्हा निर्मिती ब्रह्मदेवाने केली त्या दिवसापासून सुरू झालेली जी कालगणना आहे ती म्हणजे आपली वैदिक कालगणना. सूर्य सिद्धांताप्रमाणे 17 ते 18 फेब्रुवारी इसवी सन पूर्व 3102 ह्या वर्षापासून आपण एका कलियुगात प्रवेश केला. ह्या कल्पाची 6 मन्वंतर आपण आतापर्यंत पार पाडली आहेत. 6 मन्वंतरानंतर येणाऱ्या 7व्या मन्वंतरात 3 युग अर्थात सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतयुग ही तीनही युगही आपण पार पाडली आहेत. या 3 युगानंतर सुरू होणारं कलियुग आणि त्या कलियुगातल्या 5123व्या वर्षात आपण पदार्पण करतो. नवल वाटलं ना? इतकी मोठी कालगणना आणि इतके सारे शब्द जे आजपर्यंत आपण ऐकिवातही नव्हते, ती आपल्या वैदिक कालगणनेनुसार आपण फॉलो करतो. चला तर याबद्दल अधिक थोडं जाणून घेऊया. काळाची संकल्पना जर आपण विचारात घेतली ना, तर असं दिसतं की काळाचा जो प्रवास सुरू आहे तो अगदी एखाद्या सरळ बाणाप्रमाणे पुढे जातो. हा सरकत असलेला काळ आपण जर प्रमाणांमध्ये मोजायला घेतला तर काळाचं एक चक्रीय स्वरूप आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आत्ता आपण अनुभवत असलेला हा सेकंद पुढच्या 60 सेकंदानंतर परत येणार आहे. हे सेकंदांचं चक्रीय रूप मिनिटालाही तसंच लागू होतं. आणि आपल्या नैसर्गिक गोष्टींनाही, म्हणजे अगदी आपल्या पृथ्वीवरचं ऋतुचक्र घेतलं किंवा पृथ्वीची स्वतःची गती. पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, तो म्हणजे 1 दिवस. आणि पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते, ते म्हणजे 1 वर्ष. हे काळाचं चक्रीय स्वरूप हे चालूच राहतं अगदी अहोरात्र. आपण या काळाचं जर प्रमाण मोजायला घेतलं, अगदी लहानात लहान प्रमाण मोजायला घेतलं ना, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मनुष्याचा श्वास हा साधारण 4 सेकंद पुरतो. हे 4 सेकंद म्हणजे 1 प्राण. आणि ह्या प्राणांना जर आपण 45 भागांमध्ये विभागलं तर ह्याचा एक जो भाग आहे तो म्हणजे निमिष. जर ह्या निमिषापासून सुरू झालेला हा काळाचा प्रवास आपण पाहिला तर अगदी 45 निमिषांचं बनतं एक प्राण. अशा 6 प्राणांची बनते 1 विनाडी आणि 60 विनाडींची बनते 1 नाडी, म्हणजेच झाली 24 मिनिटं. अशा 24 मिनिटांचा प्रवास म्हणजे अशी जर 60 नाडी आपण घेतली तर ह्यांचा पूर्ण होतो 1 अहोरात्र, म्हणजेच आपला संपूर्ण दिवस. या अहोरात्रीमधला चंद्राचा प्रवास जर आपण पाहिला तर चंद्र हा कलेकलेने वाढत जातो, कलेकलेने कमी होतो. यालाच आपण पौर्णिमा अमावस्या म्हणतो. असंच प्रतिपदेपासून सुरू झालेला प्रवास अमावस्येपर्यंत संपतो, पण तेव्हा पूर्ण होतं 1 महिना. आणि अशा 12 महिन्यांचं पूर्ण होतं 1 वर्ष. तू सांगितल्याप्रमाणे 1 महिना अर्थात 1 माह आणि असे 12 माह किंवा 12 महिने धरून होतं ते 1 पूर्ण वर्ष. या 1 वर्षामध्ये 6 ऋतू, ज्या प्रत्येक ऋतूमध्ये 2 महिने अर्थात 2 माह असतात.
पूर्ण वर्षामध्ये 2 आयन अर्थात उत्तरायण आणि दक्षिणायन होतं. आणि माणसांचं एक वर्ष म्हणजे दैवी वर्षातला एक दिवस 43,20,000. तेव्हा मानवी वर्ष आपण एकत्र घेतो तेव्हा त्याचं होतं एक महायुग. एका महायुगात 4 भाग असतात: सत्ययुग, त्रेतयुग, द्वापारयुग आणि कलियुग. 43,20,000. तर या आकड्याला जेव्हा आपण 4, 3, 2, 1 म्हणजे 4 भाग सत्ययुगाचे, 3 भाग त्रेतयुगाचे, 2 भाग द्वापारयुगाचे आणि 1 भाग कलियुगाचा असं जेव्हा आपण भागतो तेव्हा ते पूर्ण होतं. अशी 1000 महायुग म्हणजे एक कल्प, आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. दुसरा कल्प म्हणजे उत्तरार्ध, दिवसाचा उत्तरार्ध अर्थात रात्र. असे 2 कल्प मिळून बनतात ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस. या कल्पाला एकूण मन्वंतरांमध्ये 14 मन्वंतरांमध्ये भागलेलं आहे आणि प्रत्येक मन्वंतर त्याच्यामध्ये 71 महायुग घेऊन येतो. म्हणजे महायुगावरून आपण गेलो मन्वंतराकडे, मन्वंतराकडून गेलो कल्पाकडे. आणि असं म्हटलं जातं की आपल्या सृष्टीचं पूर्ण जे जीवनमान आहे ज्याला आपण एक महाकल्प म्हणतो ते आहे 100 ब्रह्मवर्षाचं अर्थात 100 ब्रह्माच्या वर्षांचं. तर आता आपण जे बघितलं ते म्हणजे एक महाकल्प, आणि एका महाकल्पानंतर अर्थात 100 ब्रह्मवर्षानंतर सृष्टीचा विनाश होतो आणि त्यानंतर सृष्टीचा पुनर्जन्म एका नवीन ब्रह्मामार्फत होतो. अशी ही पूर्ण काळाची संकल्पना. मगाशी आपण म्हटलं ना की इसवी सन पूर्व 3102 17 ते 18 फेब्रुवारीमध्ये आपण नवीन युगात प्रवेश केला. या कल्पामधली 6 मन्वंतरं आतापर्यंत लुटलेली आहेत आणि आपण आता 7व्या मन्वंतरात आहोत. या 7व्या मन्वंतरातली जी 71 महायुग असतील त्यातली 27 महायुग संपून 28वा महायुग, त्या महायुगातलं 5123व्या कलियुगात आज आपण प्रवेश करतो. असं कळतंय ना किती व्यापक आहे ते. खरंय. त्यामुळे कोणा एखाद्याचा जन्म, कोणा एखाद्याचा मृत्यू यावर आधारित नसलेली, तर सृष्टीचा जन्म आणि सृष्टीचा विनाश यावर आधारित असलेली ही कालगणना, आणि ह्या कालगणनेचं पहिलं वर्ष अर्थात गुढीपाडवा म्हणून आपण हिंदू नववर्ष आणि त्याचं स्वागत करतो. श्रेयसने सांगितलेली काळाची व्याप्ती ऐकून मी क्षणभर चकित झाले. काळाचा हा संपूर्ण प्रवास, त्याची संपूर्ण व्याप्ती, यासमोर आपलं जग, आपण आणि आपल्यासमोर उभं ठाकलेलं कोरोनाचं संकट किती क्षुल्लक वाटतं ना. खरं तर कोरोनाने ह्या संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. संपूर्ण जग त्याचा सामना करतंय हे निश्चित. पण ह्यामुळे काळाचा प्रवास हा थांबणार नाही आणि तो कधीच थांबलाही नाही. मनुष्याची वृत्ती हीच आहे. कितीही संकट येऊत, कितीही समस्या येऊत, त्यावर संपूर्ण मात करत तो पुढे जात राहतो, नवे विचार आणि नव्या महत्वाकांक्षा मनाशी बाळगून. हाच विचार घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. अर्थात समस्या कितीही जटिल असो त्यावर मात करूया, नव्या आशा बाळगूया आणि नवे मार्ग अवलंबूया. हाच विचार मनाशी घेऊन आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत गोरेगावची स्वागत यात्रा 2021, त्याच उत्साहात, नव्या स्वरूपात. कुठल्याही सत्कार्याची सुरुवात आपण नेहमी परमेश्वराचं स्मरण करून करतो. त्यामुळे स्वागत यात्रेला सुरुवात करतानाही विघ्नहर्त्याचं स्मरण करूया आणि त्याची आरती करून स्वागत यात्रेला सुरुवात करूया. त्याचबरोबर अखंड भारताच्या एकतेचं प्रतीक असलेली भारत माता दरवर्षी आपण पालखीमध्ये ठेवून गोरेगावच्या स्वागत यात्रेमध्ये पूजतो. त्यामुळे भारत मातेचंही स्मरण करूया भारत मातेच्या आरतीने. सर्वांगी सुंदर विषेंदुराची चंडी जळके मान उक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव पराधिक गौरी कुमला. चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा. हिरे जग मुद्र शोभतो परा. दुर्जुंडी नको रे चंडी कागल्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे
मंडळी, गुढीपाडवा आणि काळाचे महत्त्व यावर आपण माहिती घेतली. पण नक्की स्वागत यात्रा म्हणजे काय? स्वागत यात्रा म्हणजे सकल समाजाने एकत्र येऊन केलेले आपल्या नववर्षाचे अर्थात गुढीपाडव्याचे सांस्कृतिक पद्धतीने केलेले स्वागत. या स्वागत यात्रेमध्ये समाजातील प्रत्येक घटक अतिशय उत्साहाने सहभागी होतो. मग यामध्ये बालांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांपर्यंत सर्वच घटकांचा समावेश असतो. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारी ही स्वागत यात्रा म्हणजे सामाजिक ऐक्याचे एक प्रतीकच. 2004 साली सुरू झालेली काहीशे लोकांबरोबर सुरू झालेली आपली स्वागत यात्रा आज काही हजारांपर्यंत जाऊन ठेपलेली आहे. सामाजिक ऐक्याचे आणि सौजन्याचे प्रतीक असलेली स्वागत यात्रेचे हे कार्य असेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होते. हीच सद्भावना आपल्या मनात ठेवून सुरुवात करूया स्वागत यात्रेच्या सोहळ्याचे. आपल्या या गोरेगावच्या स्वागत यात्रेत दरवर्षी अनेक मान्यवर हे प्रत्यक्ष पद्धतीने सहभागी होत असतात. यावेळी कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे आपली यात्रा प्रत्यक्ष होत नाही. त्यामुळे या सगळ्या मान्यवरांना अगदी प्रत्यक्षरित्या आपल्यासोबत सहभागी होता येत नाही. पण म्हणून काय झालं, त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्याच आम्ही इथे सादर करत आहोत. आपल्या या गोरेगावच्या स्वागत यात्रेत दरवर्षी अनेक मान्यवर हे प्रत्यक्ष पद्धतीने सहभागी होत असतात. यावेळी कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे आपली यात्रा प्रत्यक्ष होत नाही. त्यामुळे या सगळ्या मान्यवरांना अगदी प्रत्यक्षरित्या आपल्यासोबत सहभागी होता येत नाही. पण म्हणून काय झालं, त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्याच आम्ही इथे सादर करत आहोत. समस्त नागरिक बंधू भगिनींनो, आज नव्या वर्षाला प्रारंभ होतो आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. आजचा हा दिवस गेले 17 वर्ष आपल्या गोरेगावामध्ये नववर्ष शोभायात्रा काढली जात असे आणि त्यापैकी पहिली 13 वर्ष मी त्यामध्ये सामील होतो. परंतु नंतर उत्तर प्रदेशचा राज्यपाल असल्यामुळं 5 वर्ष मी येऊ शकलो नाही. परत आल्यानंतर गेल्या वर्षी असं मनात होतं की आपण आता यावर्षी पुन्हा सहभागी होऊ शकू. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी करोनाची साथ सुरू झाली आणि त्यामुळं त्या वर्षी शोभायात्रा काढायची नाही असा निर्णय झाला. पुन्हा आज तीच परिस्थिती चालू असल्यामुळं आज दुसऱ्या वर्षीही तसा निर्णय केला जातो आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल, कारण परिस्थिती अशी गंभीर असताना असा निर्णय करणं अनेकदा कठीण जातं, पण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हा स्वागताचा आनंद करत असताना गेल्या वर्षाकडे जर पाहिलं तर एक अतिशय महत्त्वाचं असं हे वर्ष ठरलं. कारण ज्या प्रभू रामचंद्राचं मंदिर पुन्हा बांधायचा आपण संकल्प करत होतो, तो संकल्प पूर्ण होऊन आता मंदिराच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. हे जे वर्ष आहे अजूनही करोनामधून आपल्याला मुक्त करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन संघर्ष करायचा आहे, लढाई करायची आहे आणि अशा लढाईचा संकल्प आज आपण पुन्हा एकदा केला पाहिजे. आणि हा संकल्प वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करण्यात येतो. संघाच्या एका गीतामध्ये अशा प्रकारच्या संकल्पाच्या फार सुरेख 4 ओळी आहेत. त्या 4 ओळी जरूर मला इथं सांगितल्या पाहिजेत असं वाटतं. त्या ओळी आहेत, उठता आपण नमतील विघ्ने, उठता आपण नमतील विघ्ने, आता भयंकर काय न केला आपण मर्दन, काय न केला आपण मर्दन, तुंग हिमाचल माथा, विलंब कामग आणू वैभव, वेगाने खेचूनी, चला उठूया सरसावोनी, देशाच्या उद्धरणी, देशाच्या उद्धरणी. या संकल्पासहित आपण नव्या वर्षाची वाटचाल करू. त्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद, अभिनंदन. भारत माता की जय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एका गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते म्हणजे कुटुंब व्यवस्था. असं म्हटलं जातं की माणसं जेव्हा कुटुंबाने जोडली जातात तेव्हा ते कुटुंब एकत्र येतं, त्यामुळे समाज एकत्र येतो आणि त्यामुळे आपलं संपूर्ण राष्ट्र एकसंध राहतं. अशा या कुटुंब व्यवस्थेचा गाभा म्हणजे त्या कुटुंबातील महिला. ही महिला म्हणजे ऊर्जा, चैतन्य आणि त्याच वेळी संयम याचा अनोखा मेळ. ही महिला म्हणजे त्या कुटुंबाचा श्वास. अशा महिला जेव्हा स्वागत यात्रेमध्ये हिरिरीने सहभागी होतात तेव्हा त्या स्वागत यात्रेवर एक अनोखा साज चढला जातो.
अशा या महिलांची ऊर्जा आणि त्याचं चैतन्य आणि तो उत्साह याचा विचार जर आपण केला तर एकच गाणं समोर येतं, ते म्हणजे जयोस्तुते. महाकवी विनायक दामोदर सावरकरांनी रचलेलं जयोस्तुते हे काव्य म्हणजे आपल्या स्वतंत्रता देवीची केलेली पूजा. असं म्हणतात की कुठल्याही स्तोत्राचे मनापासून स्तवन केले की आपल्याला फलप्राप्ती होते. त्याचप्रमाणे स्वतंत्रता देवीचं हे केलेलं स्तोत्र आणि त्याचे मनापासून केलेले स्तवन यामुळे आपल्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतभू स्वतंत्र होण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्याचं बळ आणि चेतना मिळाली. क्रांतिकारकांना उत्साह देणाऱ्या या गीतावर महिलांनी झांजांच्या साहाय्याने एक वेगळाच साज चढवलाय. अनुभवूया तर तो. आपल्या समोर सादर आहे झांज पथकाचे प्रात्यक्षिक. मी आयोजकांना आणि समस्त इकडच्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देतो. नवीन वर्ष जे आहे आपल्या हिंदू पद्धतीचं, त्याच्यामधलं एक मोठा आनंद असतो की मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माचं वर्ष आजपासून सुरू होतं.
हे जे संकट आलेलं आहे कोविड-19चं, हे दूर होऊन जावं, सर्व काही सुरळीत सुरू हो आणि आपल्या आशा आकांक्षा ज्या आहेत मनातल्या त्या पूर्ण हो अशी शुभेच्छा देतो. भारत माता की जय. काही देशभक्त मंडळींनी गोरेगावात 17 वर्षांच्या पूर्वी शोभायात्रा सुरू केली आणि या शोभायात्रेचं नेतृत्व आज तरुण मंडळी करीत आहेत. याचा मला खूप आनंद होतो. प्रत्यक्ष शोभायात्रा न होण्याचं हे दुसरं वर्ष आहे, कारण कोरोनाने संपूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे. हे दुःखद सावट लवकरात लवकर संपेल आणि तुम्हाला सगळ्यांना सुखात परमेश्वर ठेवीन अशी मी आशा करतो आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. एक काळ होता जेव्हा परकीय शक्तींच्या आक्रमणाच्या विळख्यात आपली भूमी आणि आपले बांधव सापडले होते. जोर, जुलूम, जबरदस्ती, अत्याचार यांनी परिसीमा गाठली होती. अशा वेळी चोहोबाजूकडे पसरलेल्या अंधकाराला चिरत प्रकाशाचा एक किरण समोर आला. तो किरण म्हणजे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी आपल्या मुठभर मावळ्यांबरोबर आणि त्यांच्या तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पराक्रम, त्याग आणि शौर्य याचे प्रतीक असलेली ही तलवार जेव्हा म्यानातून बाहेर काढली जाते तेव्हा राष्ट्रभक्तीची एक अविरत ऊर्जा आपल्यामध्ये संचारायला लागते. इतिहास सगळ्या गोष्टींना साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा आपल्या शास्त्रावर, आपल्या समाजावर आणि आपल्या राष्ट्रावर परकीयांची आक्रमणं झाली तेव्हा तेव्हा या तलवारीच्या जोरावर आपल्या तरुणाईच्या सळसळत्या रक्ताने शत्रूला सळो की पळो करून सोडले आहे. ह्याच तलवारीचं सामर्थ्य घेऊन आम्ही सादर करत आहोत खड्ग पथक. चला तर मग पाहूया. नमस्कार, मी सुनील बर्वे. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त आपण एक स्वागत यात्रा गोरेगावातून काढली जाते, मिरवणूक काढली जाते. पण यावर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे मिरवणूक अशी मिळणार नाही. पण तरीसुद्धा आपण फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ही स्वागत यात्रा वेगळ्या अनोख्या पद्धतीनं
करणार आहोत. तर सगळ्यांना आवाहन आहे की नक्की त्यांनी याचा लाभ घ्यावा, आपल्या घरी राहावं, सुरक्षित राहावं, सुरक्षित अंतर पाळावं, बाहेर पडलं मास्क लावावे आणि या नवीन वर्षाचं स्वागत एका वेगळ्या पद्धतीने आपण करावं. ऑल द बेस्ट आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि अर्थातच निरोगी जाऊ हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज गुढीपाडवा. आपण जी घरी गुढी उभारतो ते विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं आपण मानतो. सध्या जगासमोर करोना महामारीचं संकट उभं आहे. पुढील गुढीपाडव्यापर्यंत आपण करोना मुक्त होऊच. त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक विचारांची आणि कटाक्षाने सर्व नियम पाळण्याची. मंडळी, हे नवीन वर्ष सुख, समाधान आणि समृद्धीचं जावो. सर्वांच्या सुदृढ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यावर्षीची डिजिटल यात्रा गोड मानून घ्या. पुढील वर्षी मात्र यात्रेत नक्कीच सहभागी व्हा. धन्यवाद. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा, विजय श्रीला श्री विष्णुपरी, भगवा झेंडा एकच हा. किती यथार्थ वर्णन केल्याने भगवा ध्वज हा आपल्या गौरवशाली इतिहासाचा अगदी पूर्वापार चालत आलेला साक्षीदार आहे. अगदी प्रभू श्रीरामांपासून श्रीकृष्णांपर्यंत, चंद्रगुप्तापासून विक्रमादित्यापर्यंत, महाराणा प्रतापापासून छत्रपती श्री शिवाजी महाराजांपर्यंत, संभाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंत आणि अगदी टिळकांपासून सावरकरांपर्यंत आपल्या गौरवशाली इतिहासाचा भगवा ध्वज हा एकमेव साक्षीदार राहिलेला आहे. ध्वजाचे हेच वैभव, गगनात अखंड फडकत ठेवण्याचे सामर्थ्य ज्यांच्या बाहूंमध्ये आहे ते म्हणजे आपले तरुण. इतिहासाच्या प्रत्येक पानावर ध्वज आपल्या विजयाची साक्ष देत उभा राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच उभा राहील याची आपल्या सर्वांना खात्री आहे. ध्वजाचे हेच रूप आणि तरुणांची ऊर्जा ह्यांचा संगम म्हणजे ध्वजपथक. ह्याच ध्वजपथकाचे प्रात्यक्षिक आता आपण पाहूया.
पाठीमागचा एकमेव उद्देश आपला जो आहे तो आपले हिंदू नववर्ष जे आहे त्याची जाणीव सर्व समाजाला व्हावी आणि समाजातल्या सर्व घटकांचं यामध्ये सहभाग असावा या हिशोबाने आपण सातत्याने विनाखंड गेली 17 वर्ष करत होतो. यावर्षी देखील या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काढलेल्या यात्रेला सर्वांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा ही विनंती. आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. नमस्कार. आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळं जग ज्या वेळेला ह्या संकटाशी झुंजत होतं त्यावेळेला आपण एक वेगळेपण भारतामध्ये बघितलं. एकूण ह्या सगळ्या संकटांमध्ये आपण एकमेकांचे मित्र म्हणून, शेजारी म्हणून, नागरिक म्हणून एकमेकांना काय काय मदत करू शकतो याचा आपण अनुभव घेतला आणि दिला. आणि एकमेकांचं जे माणुसकीचं नातं आहे, मित्र, नागरिक, आपल्यासारखेच इतर सगळे, हा जो सगळीकडे आत्मभाव आहे, त्यामुळे या समाजाने खूप चांगल्या पद्धतीने या संकटाला तोंड दिलं. आणि मग वैद्यकीय सेवाकार्य असतील किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणं असेल, या सर्व बाबतीत केवळ शासन नव्हे तर आपला समाजसुद्धा आपल्या स्वतःसाठी, आपल्या समाज बांधवांसाठी काम करताना आपण पाहिला. त्याच्यामागे जी हिंदू भारतीय आपली जी मूल्य आहेत ती मूल्य या जगामध्ये विशेष आहेत हे गेल्या वर्षीच्या संकट काळात केवळ आपण नाही तर सगळ्या जगाने सुद्धा पाहिलं. आणि त्यामुळे हे नववर्ष साजरं करत असतानाच ही मूल्य आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक बाणवण्याचा निश्चय असा आपण सर्वांनी करूया. या शुभेच्छासह आपल्या सर्वांना नमस्कार. ध्वनी, आवाज, नाद, ताल या गोष्टींना आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवळांची रचना, स्थापत्यशास्त्र ह्या गोष्टी आपण पाहिल्या तर त्यात आपल्याला कळतं की त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे नाद. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. तिथले स्तोत्र पठण, आरतीचा गजर, अगदी घंटानाद ह्या सगळ्यांमुळे तयार होणारी कंपनं काही वेगळीच अनुभवायला मिळतात. त्या कंपनांमुळे एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते. शास्त्रीय संगीतामध्येही या नादाचं एक वेगळं महत्त्व आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळे राग गायले जातात. पण आपल्याला हे माहीत आहे का की हे राग दिवसाच्या वेळेप्रमाणे गायले जातात. ह्या रागांची रचना, त्यातले स्वर, त्यातून तयार होणारी विशिष्ट कंपनं ह्यामुळे दिवसाच्या प्रत्येक वेळेसाठी राग हा राखून ठेवलेला आहे. उदाहरणार्थ भूप हा राग दिवसाच्या पहिल्या प्रहरी गायला जातो आणि बागेश्री हा राग दिवसाच्या शेवटच्या प्रहरी किंवा मैफिलीच्या शेवटी गायला जातो. ह्या रागांची रचनाच अशी केली आहे की त्यामुळे त्या दिवसाच्या वेळेनुसार त्यांची सांगड घातली जाईल आणि तो राग आपल्याला वेगळ्या प्रकारचा अनुभव देईल. ह्याच नादाशिवाय, तालाशिवाय कोणताही सोहळा अपूर्णच. सोहळा म्हटलं की त्यासोबत सेलिब्रेशन आलं आणि सेलिब्रेशन म्हटलं तर नाद हा हवाच. अगदी स्वागत यात्रेचंच बघा. स्वागत यात्रेमधला नाद, ताल हा कोण घेऊन येतो तर तो म्हणजे ढोल. त्या ढोलाचा आवाज, त्या ढोलाची ताकद जेव्हा स्वागत यात्रेमध्ये गुंफली जाते तेव्हा त्याची मजा काही वेगळीच होऊन जाते. चला तर मग या ढोलाच्या नादाने आणि तालाने हा आसमंत दुमदुमून जाऊ. आपणही या क्षणाचे साक्षीदार होऊ आणि या ढोलाची एक झलक पाहूया ढोल पथक.
बघता बघता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो देखील. पण ते मगाशी आपण बघितलं ना, काळाचं आणि चक्राचं गणित. कुठलीही गोष्ट ज्याची सुरुवात झाली तिचा अंत होतोच पुन्हा नव्या उमेदीने आणि नव्या उभारीने जन्म घेण्यासाठी. त्यामुळे आजचा कार्यक्रम आपला जरी इथे संपन्न होत असला तरी पुढच्या वर्षी भेटू, कारण स्वागत यात्रेचं हे चक्र विश्वाच्या नियमाप्रमाणे चालू आहे अव्याहतपणे, आणि ते तसंच चालू राहील. जाता जाता हेच सांगू की कोरोनाच्या महामारीमुळे आपण ह्या वर्षीची यात्रा प्रत्यक्षपणे करता आली नसेल, पण या अप्रत्यक्षरित्या आपण जे व्हर्च्युअली आज यात्रेमध्ये सहभागी झालो, आपण सगळे मिळून एकत्र आलो, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सगळ्यात शेवटी एवढंच की काळजी घ्या आणि काळजी करू नका. ज्या भारत मातेला वंदन करून, ज्या भारत मातेची आरती करून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली होती, त्यात सुजलाम सुफलाम भारत भूला अर्पित संपूर्ण वंदे मातरम गीत या गीताचा जयघोष करत संपवूया आजचा कार्यक्रम. सुजलां सुफलां मातरं वन्दे